हातच्याची बेरीज एक प्रभावी शिकवण्याची पद्धत स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज सोपी करूया। नमस्कार शिक्षक मित्रांनो, आता हा एक ठेवायचा कुठे काहीच कळत नाही। आपल्या सर्वांच्या वर्गातील एक ओळखीचा गोंधळ असतो। विद्यार्थी जेव्हा हातच्याच्या बेरजेला सामोरे जातात तेव्हा हातचा नेमका कुठे आणि का द्यायचा हे समजणे त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान असते। हा गोंधळ दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो? चला उत्तरासाठी एक गोष्टीची मदत घेऊया। गोष्टीचे नाव आहे बेरजेचा सुपरहिरो हातच्या। अरे मला तरी बेरीज समजत नाही, काय करू आता? 24 अधिक 39 बरोबर किती? 4 अधिक 9 किती होतात? 13 होतात। थांब देवेनी, तू कोण आहेस? मी आहे बेरजेचा सुपरहिरो। 24 अधिक 39 ही बेरीज तर तू करतेस। 4 अधिक 9 बरोबर 13 झाले। 13तला हा एक जो आहे तो एकच स्थानी नाही द्यायचा, दशक स्थानी द्यायचा असतो। मला तर समजतच नाही। आमच्या मॅडमांनी आम्हाला खूप वेळ शिकवलं, माझ्या डोक्यातच नाही बसलं, काय करू आता? मग चल आता हातच्याची बेरीज कशी करायची मी तुला शिकवतो। 24 अधिक 39 ही बेरीज तर तू करते आहेस। 4 अधिक 9 बरोबर किती झाले देवेनी? 13। 4 अधिक 9 बरोबर 13। 13तला हा एक जो आहे तो जाईल दशक स्थानावर, हा 3 जो आहे तो जाईल एकक स्थानावर। आता पुढची बेरीज आपल्याला करायची आहे। 2 अधिक 3 किती झाले देवेनी? 5। 5 आणि तो हातच्या मिसळला त्याच्यात किती झाले? 7। 2 अधिक 3 बरोबर झाले 5 आणि हातच्या याचा एक मिसळला झाले 6। 24 अधिक 39 बरोबर झाले 63। तुला आता समजलं का हातच्याची बेरीज कशी करायची? हो समजली सुपरहिरो, मला खूप छान समजली हातच्याची बेरीज। धन्यवाद। शिक्षक मित्रांनो, हातचा ही एक अमूर्त गणितीय संकल्पना आहे। त्याला सुपरहिरोचे पात्र देऊन आपण त्याचे मानवीकरण केले। यामुळे मुलांना ते लक्षात ठेवणे, समजून घेणे आणि त्याची स्थानिक किंमत ओळखणे सोपे जाते। भावनिक जोड, स्पष्ट नियम, पात्रामुळे मुले संकल्पनेशी भावनिकरित्या जोडली जातात। सुपरहिरोचे दशकस्थान निश्चित असल्याने हातचा कुठे ठेवायचा हा गोंधळ नक्कीच टळतो। शिक्षक मित्रांनो, हातच्याची संकल्पना अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी शैक्षणिक साधनांचा उपयोग करता येतो। चला तर मग बेरजेचा पूल ही रचना समजून घेऊया। हा पूल म्हणजे एककाकडून दशकाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे। हातचा म्हणजेच 10चा गट नेहमी याच पुलावरून प्रवास करून आपल्या योग्य स्थानी म्हणजेच दशक घरात पोहोचतो। चला पुलाचा वापर करून एक उदाहरण आपण सोडवूया। 57 अधिक 19। बघा 57 अधिक 19 एकक घरामध्ये आहेत 7 अधिक 9। मग आपण 7 अधिक 9ची जर बेरीज केली, 7 अधिक 9 झाले 16। तर शिक्षक मित्रांनो, आपल्याला काय करायचे आहे? 16 मधला हा जो एक आहे, ह्या एकाला पुलाच्या मदतीने दशक घरामध्ये ओढत न्यायचे आहे। आपण त्याला दशक घरात नेऊया। एक दशक घरामध्ये आला, त्यानंतर काय करायचे आहे? 5 अधिक 1 5 अधिक 1 झाले 6 आणि हातच्याचा 1 मिळून झाले 7। मग बघा शिक्षक मित्रांनो, आपण बेरजेचा पूल
ह्या साहित्याच्या मदतीने आपण 57 अधिक 19 या संख्यांची बेरीज केली. शिक्षक मित्रांनो, या साहित्याच्या आणि गोष्टीच्या मदतीने बेरजेच्या उदाहरणांचा आपण जर खूप सराव घेतला तर मुले न चुकता हातच्या योग्य स्थानी देऊन बेरीज करतात. हातच्या म्हणजे काय आणि तो दशकात का जातो हे कायमचं स्पष्ट होतं. मुले चुका न करता आत्मविश्वासाने गणिते सोडवतात. चला तर मग गणितासारखा विषय रंजक आणि खेळकर करूया. निपुण महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करूया. धन्यवाद.